लागलीच पाहिजे, वेळेवर बस, लागलीच पाहिजे, वेळेवर बस, लागलीच पाहिजे, वेळेवर बस. लागलीच पाहिजे. पाच मिनिटात या काय. काय समस्या आहे बाळा तुमची? आमची समस्या आहे की आमची बस लवकर लागत नाही. 6:15चं टायमिंग असलं तर 5:30-6 वाजतात. तिथून गावात जायला 7 वाजतात. सगळी मुलं ही वाड्या वस्तीवरची आहेत. त्यांना घरी जायला अंधार पडतो. रात्रीच्याला कसं जायचं? प्रत्येक शेतकऱ्याची मुलं आहेत, कोणी घरी नसतं. त्यांनी कसं जायचं ही समस्या आहे. गाव कोणतं? हिवरे हिवरे गाव. मोबाईल नसतात प्रत्येकाकडं. टायमिंगला बस लागत नाही. प्रत्येक वर्षाचीच ही समस्या आहे आमची. ह्या संदर्भात ह्याच्या अगोदर काय तुम्ही इथं आगार प्रमुखांना भेटला होता का? आम्ही प्रत्येक वर्षी बस बोलवतो ह्यांना. हम्म. दरवर्षी हीच समस्या आहे. ह्या वेळेस पण 2-3 वेळा तक्रार केली होती, तरी बस टायमिंगला लागत नाही. कितीची बस असते ती? 5:15चं टायमिंग सांगतात, पण टायमिंगला सकट बस लागत नाही. किती वाजता येते बस मग ती तिथं? 5:30-6ला लागते. 5:30 टायमिंग पण वेगळं असतं आणि बसचं टायमिंग खरं लागत नाही. नागोबाचे हिवरे तिथे मंदिरापाशी राहते मी त्यांना संध्याकाळच्या 8:30 वाजलेल्या मी त्यांना विनंती केली की संध्याकाळ झाली, मला देवळापाशी उतरा, तिथं बस थांबते. त्यांनी ते ऐकलं नाही. म्हणजे तुला तर उतरवलं जाणार नाही, तू इथंच उतर. त्यांनी ते ऐकलं नाही. काय म्हणाले तुला ते? म्हणले नाही उतरू शकत आणि तुला कळत नव्हतं का कोळगावचं तिकीट काढायला खवळले तर. कोण खवळले? कंडक्टर. कंडक्टर. ड्रायव्हर आणि कंडक्टर दोन्ही म्हणाले तसे? हा, ड्रायव्हर नाही का बोलला, ते कंडक्टर खवळले. अजून काय म्हणाले ते? त्यांना म्हणलं तर त्यांनी ऐकलंच नाही. म्हणजे रात्रीची वेळ होती, अंधार होता, हा, सोबतीला कोण नव्हतं, तू एकटी गेली हा, तिथून एकटीच होते. आणि पुढे रोडनी स्मशानभूमी आहे. हा. निघणार आहे. बऱ्याच दिवस म्हणजे गेल्या वर्षी पण तीच परिस्थिती होती आणि ह्या वर्षी पण तीच परिस्थिती. 6-7 त्या दिवशी तर 8 वाजता गाडी लागली. 8 वाजता गाडी लागल्यानंतर गाडी 8:30 वाजता गावात पोहोचली. आता त्या विद्यार्थिनींनी इथं सुद्धा पत्रकारांसमोर सांगितलं की तिने विनंती केली की मला मंदिराजवळ सोडा, रस्त्यावर मशानभूमी, मला भीती वाटते. तर त्यांनी तिचं काय ऐकलं नाही. ते म्हणले तिकीट काढ किंवा तुला आधी कोळगाव तिकीट काढायला काय झालं होतं. तर तिला तिथंच गावात उतरवलं. तिथनं मग तर काय मोबाईल नाही घरी कॉन्टॅक्ट करायला, काय हा मग पुढे 500 मीटर. पण त्या मंदिराचा विषय असा आहे की त्याचं टेज आपण अगोदर मोजलेलं आहे. तर ती गावाच्या स्टॉपच्या आतच ती टेज भरते. ती तुम्ही अजून एकदा ती टेज मोजून घ्या. कारण कोळगाव मधनं जे तिकीट लागतं ते हिवरेपासून धरलं जाते, मंदिरापासून धरलं जाते. मंदिरापासून माणूस बसला की कोळगावपासून तिकीट घ्यायचं आणि मंदिरावर उतरायचं असलं तरी कोळगाव तिकीट घ्यायचं. पण ती स्टेज आतमध्ये येते. तुम्ही आवाटीला जी प्रोसेस आहे, वलीबाबावर जरी एसटी आली तरी तुम्ही आवाटीचं तिकीट घेताय आणि वलीबाबावर न बसलं तरी आवाटीचं तिकीट घेताय. मग इथं इथं वेगळा नियम का लागतो, हे एक विषय. परत आता दुसरा विषय एका मुलीने सांगितलं की ते कोण महाराज म्हणून कुर्तीची तिथं बसतात, त्यांच्याकडे काय अधिकृत चार्ज नाही कंट्रोल रूमला. तर ते मुलींना म्हणली काय करणार आहे, घरी जाऊन तू भांडीच घासणार आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं काय करणार आहे, काय एवढी गडबड आहे. मग ती माणूस जर इथं पगारीवर नसेल तर बसला कसा त्या खुर्चीवर, कोण त्याला पगार? आम्हाला माहिती समजली की कोणतरी एक कर्मचारी त्याला बसणं होत नाही म्हणून तो त्याला बसवतोय. मग हा कस काय बेकायदेशीर माणूस तिथं बसतोय? आणि ते जर असं बसवण्याबाबत भाषा वापरत असेल, बाहेरचं कोणी बसणार नाही याच्यासाठी आम्ही लेखी पण सूचना तो दिल्या बसला त्यांना. कसा हा, ती बघतो ना आम्ही, आणि चौकशी कुणी करू. बसवला त्याच्यावर काय कारवाई तुम्ही करणार? ठीक आहे, आम्ही चौकशी करून कारण त्यांनी जी भाषा वापरली मुलींना, आज मुली शिक्षणासाठी घर सोडून इथे येतात आणि ही जर त्यांना म्हणत असेल तुम्ही घरी जाऊन भांडेच घासणार आहेत तर ही भाषा चुकीची जाईल. पण ते अनधिकृत बाहेरच्यांनी बसणं चुकीचं आहे. तर ह्या 2 गोष्टी झालेल्या आहेत, त्याच्यावर एक कारवाई करावी. आणि 14 तारखेला कोण वाहक होते, 13 तारखेला सोमवार, तर त्यांना बोलून त्यांचं काय म्हणणं किंवा नेमका विषय तर आम्हाला समजला पाहिजे. 4:30 ना. हा. इथून आणि पुढं आम्ही तुम्ही आता काळजी घेऊ त्याची. 4:30 आमचे काय येतं? ऐका ना अण्णासाहेब शाळा हा, 3:30ला सुटती. बरं. 3:30ला शाळा सुटती आणि एसटी घरी गावात यायला 7-7:30 वाजतात. मला सांगा, इथं जर 2-2 तास जर बसायचं म्हणलं तर त्या मुलांनी अभ्यास कधी करायचा? ठीक आहे, ती 4:30ची एसटी 1:30 आहे आणि कुर्डवाडी 1. बिनवडे साहेब बी तक्रार करायला गेल्यावर काहीतरी विद्यार्थ्यांवर चिडणं, वसतणं, असा प्रकार घडली.
आणि तुम्ही स्टेज कधी फायनल करणार तुम्हाला तेवढे ती बघतो ना आम्ही आधी तर कारण झालेलं आमच्या बनसोडे machine साहेब मध्ये ज्यावेळेस आहे का आगार बघतो. प्रमुख होते आता तुमचं स्टेज चार्ट असेल ना. त्यावेळेस झालेला असेल तर ती मशीन लावली की आम्हाला त्याच्यात कळतं तो बनसोडे stage साहेब आहे असताना का. आम्ही निवेदन दिलं होतं. हम्म. तरी सोलापूरची जी तुमची स्टेज मोजणारी गाडी असते ती येऊन त्यांनी स्टेज मोजल्यावर त्यांनी सांगितलं की स्टेज भरतंय तिथं थांबा दिला आणि बरोबर एक वर्षभर हिवऱ्यातले म्हणजे मंदिरात जरी बसले तर हिवऱ्याचं तिकीट घेतलं जात होतं आणि मंदिरात उतरायचं नंतर हिवऱ्यात घेतलं होतं. परत नंतर त्यांनी कोळगावचं तिकीट जे आकारायला चालू केलं नंतर आमचे बी काही म्हणजे दुर्लक्ष झालं ते असंच मागं पडलेलं आहे. मग हे कायमस्वरूपीचा हा मशीन मध्ये असतं ते आमच्या. नसेल तरी तुम्ही नसेल तर स्टेज आम्ही मोजून ते- घ्यायची प्रक्रिया 8 दिवसात करावी कारण तिसऱ्या सोमवारी श्रावण मधली यात्रा आहे त्या यात्रेच्या अगोदर आम्हाला तिथं अधिकृत थांबा आणि ती स्टेज मोजून द्यावं अशी विनंती आहे आमची. ती बार्शी करमाळा गौंडऱ्यात 9 वाजता यायला पाहिजे का? हा बार्शी करमाळा हा. गौंडऱ्यामध्ये सकाळी 9:15 हिवऱ्यामध्ये. हिवऱ्यामध्ये. आमची गाडी फिक्स असं फिक्स होती तुमची गाडी. त्यांचा सकाळी तास बुडतो 1 तास तिथं 10 ला आली की. आणि इथं बी जाताना 2-2 तास आम्हाला वाड्या वाजता त्रास होतो. नाही ती कंटिन्यू ठेवतो गाडी आम्ही आता काय अडचण नाही. Yes.